आज आपण शिकत आहोत विधिलिंग लकार. आतापर्यंत आपण 4 लकार शिकलो आहोत. लट लकार, लृट लकार, लंग लकार आणि लोट लकार. आज आपण शिकत आहोत विधिलिंग लकार. पहिल्यांदा अर्थ काय आहे समजून घ्यायचा. पाहिजे अर्थी विधिलिंग लकार वापरला जातो. हिंदी में चाहिए अर्थ में पाहिजे, इसी को हिंदी में क्या बोलते हैं हम? चाहिए, ऐसा बोलते हैं. ठीक है, चाहिए अर्थ में. पाहिजे या अर्थी म्हणजेच काय, एखादी क्रिया करायला पाहिजे असं आपल्याला म्हणायचं असेल तर आपण त्या क्रियापदाचं विधिलिंग लकाराचं रूप वापरतो. उदाहरणार्थ, त्याने शिकायला पाहिजे, त्याने जायला पाहिजे, त्याने अभ्यास करायला पाहिजे, मी लिहायला पाहिजे, मी जेवायला पाहिजे, मी वेळेवर काम करायला पाहिजे. अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण पाहिजे या अर्थी बोलत असतो त्यावेळेस आपण विधिलिंग लकाराचा प्रयोग करतो. इथे ब्रॅकेटमध्ये त्याचा अर्थ सामान्य अर्थ असा सुद्धा दिलेला आहे. कसा आहे सामान्य अर्थ? तर लोट लकार आणि विधिलिंग लकार. लोट लकारामध्ये आपण डायरेक्ट आज्ञा देतो. जा, खा, पी, खेळ, अभ्यास कर, अशा पद्धतीने आपण ऑर्डर देतो लोट लकारामध्ये. परंतु विधिलिंग लकारामध्ये सामान्य नियम म्हणून सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. उदाहरण काय आहे? जसं शाळेमध्ये वर्गामध्ये विद्यार्थी बडबड करत आहेत. शिक्षक वर्गामध्ये आले आणि शिक्षकांनी सांगितलं बडबड करू नका. ही विद्यार्थ्यांना दिलेली डायरेक्ट काय आहे? ऑर्डर आहे. बरोबर आहे, आदेश आहे. परंतु शाळेच्या फलकावरती लिहिलेलं असतं किंवा सूचना फलकावरती लिहिलेलं असतं, शाळेमध्ये मस्ती करू नये किंवा करायला नाही पाहिजे, व्यवस्थित चालावे, अशा पद्धतीने. तर असे सामान्य नियम सांगण्यासाठी म्हणजेच पाहिजे या अर्थी विधिलिंग लकाराचा वापर केला जातो. हिंदी में एक बार हम देखते हैं. किरदय ज्वाइन नहीं हुआ है, ठीक है, कीर्तना है. कीर्तना देखो, विधिलिंग लकार का प्रयोग हम किस लिए करते हैं? जब हमें किसी क्रियापद के बारे में ऐसे बोलना है, चाहिए अर्थ में बोलना है. चाहिए, ये करना चाहिए, खाना चाहिए, लिखना चाहिए, मुझे अभी स्कूल जाना चाहिए. जैसे कि आप किसी फ्रेंड के घर गए हो और आपको अपने घर जाना है और लेट हो रहा है, तो आपने फ्रेंड को आप कैसे बोलते हो कि मुझे अभी घर जाना चाहिए. तो ऐसे चाहिए अर्थ में हम विधिलिंग लकार का प्रयोग करते हैं. मुझे ये क्रिया करनी चाहिए या उसे ये करना चाहिए. जैसे कि यहाँ पर पढ़ धातु लिया है हमने, जिसका मीनिंग है पढ़ना या हाँ रीडिंग करना. तो ये विधिलिंग लकार में उसका मीनिंग कैसे होगा? पढ़ना चाहिए. किसे पढ़ना चाहिए? उसे पढ़ना चाहिए, उन दोनों को पढ़ना चाहिए, उन सबको पढ़ना चाहिए. प्रथम पुरुष में मीनिंग होगा. मध्यम पुरुष में तुम्हें पढ़ना चाहिए, तुम दोनों को पढ़ना चाहिए, तुम सबको पढ़ना चाहिए, मुझे पढ़ना चाहिए, हम दोनों को पढ़ना चाहिए, हम सबको पढ़ना चाहिए. तो ऐसे चाहिए अर्थ में हम विधिलिंग लकार का प्रयोग करते हैं. मराठीमध्ये पाहिजे या अर्थामध्ये. विधिलिंग लकाराच्या अर्थामध्ये काही शंका आहे? कोणाला काही समजलेलं नाहीये? समजला अर्थ? समजला विधिलिंग लकार कशासाठी वापरला जातो? अर्थ समजलाय, केव्हा वापरला जातो समजलाय? गार्गी समजलंय? हो सर. कीर्तना समझ में आया है? यस सर. वेदांती मैम? हो सर. ओके. सानिध्य, संचित? हो सर. गीतांजली मॅम काय डाऊट आहे? नो सर. तुझं नाव एडिट कर ना. नाव काय आहे हो तुझं? सर करतो. जयंते. जयंत ना? हो. हा ठीक आहे, राहील आता लक्षात. चालेल. समजलंय ना विधिलिंग लकाराचा अर्थ जयंत? हो सर. हा, आता रोज हजर राहायचं वर्गाला बरं का. हो सर. हा, थोडं 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 समजत असतं, समजत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही. हळूहळू हळूहळू आपल्याला येत असतं ते. ठीक आहे. ठीक आहे सर. हम्म.
चालेल. धातुरूप बघा कशी होत आहेत. पठेत पठेताम पठेयुः प्रथमः पुरुषः, पठेः पठेतम पठेत मध्यमः पुरुषः, पठेयम पठेव पठेम उत्तमः पुरुषः. याचप्रमाणे बाकीच्या सुद्धा धातूची रूप याचप्रमाणे होणार आहेत. जसं की उदाहरणार्थ आपण जो नेहमी धातू घेतो तो घेऊयात. गच्छ धातू. गच्छ धातूची रूप कोण करतंय? रुद्र कर बरं. गच्छ. गच्छ धातूची रूप. गच्छेत हम्म गच्छेत गच्छताम गच्छेयुः हम्म गच्छेः गच्छेतम गच्छेत हम्म गच्छेयम गच्छेव गच्छेम. बरोबर, छान. ठीक आहे, समजलाय. पुढे वद धातू. वद. वद धातूची रूप करायची आहेत. वेदांती मॅम. वद. सेम पट प्रमाणेच वदची रूप होतात. त्यामुळे काय करायचं आहे? वद पठेतच्या जागेवरती वदेत अशा पद्धतीने. वेदांती मॅम लेफ्ट झाल्या. संचित. यस सर. वदची रूप कर. वदची. वद धातूची रूप. वदेत वदेताम हम्म वदेत वदेताम वदेयुः हम्म प्रथम पुरुष, वदेह वदेम वदेत्तम वदेत मध्यम पुरुष, हम्म वदेयम वदेव वदेम उत्तम पुरुष. बरोबर. वदेयम वदेव वदेम उत्तम पुरुष. छान. ठीक आहे. याचप्रमाणे जेवढे धातू आहेत ते सगळ्या धातूंची याचप्रमाणे रूप होणार आहेत. जसं की लिख धातू आहे. लिखेत लिखेताम लिखेयुः प्रथमः पुरुषः, लिखे हे उच्चारण कसं करायचं आहे? लिखे हे लिखेतम लिखेत मध्यमः पुरुषः, लिखेयम लिखेव लिखेम उत्तमः पुरुषः. ठीक आहे. चला. पत धातू आहे. पत. पत धातूची रूप. कीर्तना करो. यस सर. पतेत पतेताम पतेयुः पतेह पतेतम पतेत पतेयम पतेव पतेम. पतेयम पतेव पतेम. वेरी गुड. पत पतती मतलब गिरना होता है. ठीक है. विसर्ग का उच्चारण थोड़ा सा ठीक करना पड़ेगा. जैसे कि पठे हे, हम ह के जैसा उच्चारण करते हैं और विसर्ग से पहले जो भी स्वर होगा उस स्वर को ह में मिलाकर उसका उच्चारण करते हैं. जैसे कि यहाँ पर ए है तो ह में ए मिला के उच्चारण कैसे होगा? हे. तो पठे हे. हरि ही. हरि में ई है. हरि शब्द में अंत में, तो हरि ही. ठीक है, इस तरह से. चलो. धातु रूप कैसे होते हैं समझ में आया अभी? पठेत पठेताम पठेयुः. उसी तरह से गच्छेत गच्छेताम गच्छेयुः, गच्छेः गच्छेतम गच्छेत, गच्छेयम गच्छेव गच्छेम. सर्वनाम जो है वो वही रहेंगे क्योंकि पुरुष का मीनिंग जो है वो तो वैसे ही रहेगा. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष और उत्तम पुरुष. प्रथम पुरुष कशाला म्हणायचं, मध्यम पुरुष कशाला म्हणायचा आणि उत्तम पुरुष कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे. एकदा फक्त रिव्हिजन म्हणून सांगा. कोण सांगताय? प्रज्ञेश सांग. काय प्रथम पुरुष. सर? प्रथम पुरुष कशाला म्हणायचं? प्रथम पुरुष कोणासाठी वापरला जातो? प्रथम पुरुष आपण दुसऱ्याविषयी बोलतो जो तिथे नसतो. सर. हाँ बरोबर. आपण ज्याच्या विषयी बोलतो, हम जिसके बारे में बात करते हैं. ठीक है. जैसे जसं ज्याप्रमाणे मी आणि जयंत बोलत आहोत कोणाविषयी? हृदय विषयी बोलत आहोत किंवा संचित विषयी बोलत आहोत. बरोबर आहे. तर संचित आणि हृदय हे कोण झाले? प्रथम पुरुष झाले. मध्यम पुरुष कशाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं मध्यम पुरुष? अखिलेश. सर मी बोलू. मध्यम सर. पुरुष. सर, हा. ज्याच्याविषयी आपण बोलत असतो जो इथे असतो. नाही प्रज्ञेश. रुद्र सांग. रुद्र.
सर आपण समोरच्यांशी बोलतो. ज्याच्याशी आपण बोलत आहोत तो असतो मध्यम पुरुष. ज्याच्याशी बरोबर. आपण बोलत आहोत. ज्याच्याशी, समोरचा व्यक्ती. आणि उत्तम पुरुष म्हणजे कोण? हा, स्वतःबद्दल बोलत आहे. हृदय. सर जो बोल स्वतःविषयी रहा है वो, बोलत असतो. सर जो बोल रहा है वो जो वो बोल उत्तम रहा है पुरुष वो, होता या जब हम खुद के बारे में बात कर रहे हो? है। हाँ, जब हम खुद के बारे में बात कर हाँ, रहे जब हो वो हमें उत्तम खुद के पुरुष बारे होता में हम बात करनी होती है तब उसे हम उत्तम पुरुष बोलते. म्हणजेच आपल्याला स्वतःविषयी सांगायचं आहे की मी असं करत आहे, मी शिकत आहे, मी खेळत आहे, किंवा मी जाईल, मी शिकेल, मी गेलो, अशा पद्धतीने. मी अथवा आम्ही, मी, आम्ही दोघे, आम्ही सर्व, यासाठी उत्तम पुरुष वापरला जातो. आता विधिलिंग लकारामध्ये धातू रूप कशी होत आहेत हे आपण पाहिलं. आता अर्थ कसा होणार आहे ते बघा. इथे मराठीमध्ये दिलेला आहे. मराठीमध्ये अर्थ दिलेला आहे. सह पठेत, पहिल्यांदा मराठीमध्ये, नंतर हिंदीमध्ये सुद्धा मी सांगणार आहे. ठीक आहे. सह पठेत, त्याने शिकायला पाहिजे. सह पठेत, त्याने शिकायला पाहिजे अथवा त्याने वाचायला पाहिजे. सा पठेत, तिने शिकायला पाहिजे. तौ पठेताम, त्या दोघांनी शिकायला पाहिजे. ते पठेताम, त्या दोघींनी शिकायला पाहिजे. आता प्रथम पुरुषामध्ये पुल्लिंग आणि स्त्रीलिंग दोन्हीही येतं. ठीक आहे. ते पठेयुहू, त्या सर्वांनी शिकायला पाहिजे. ताहा पठेयुहू, त्या सर्वांनी शिकायला पाहिजे स्त्रीलिंगामध्ये. त्वम पठेहे, मध्यम पुरुष सुरू झालेला आहे आता. त्वम पठेहे, तू शिकायला पाहिजे. युवाम पठेतम, तुम्ही दोघांनी शिकायला पाहिजे. यूयम पठेत, तुम्ही सर्वांनी शिकायला पाहिजे. अहम पठेयम, मी शिकायला पाहिजे. आवाम पठेव, आम्ही दोघांनी अथवा दोघींनी शिकायला पाहिजे. वयम पठेम, आम्ही सर्वांनी शिकायला पाहिजे. ठीक आहे. मराठीमध्ये अर्थ समजला. प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष सर्वनामाबरोबर. काही शंका आहे मराठी अर्थामध्ये? नाही सर. अभी हिंदी में देखिए. हिंदी में मीनिंग कैसे होगा? पाहिजे, इसी को हिंदी में चाहिए ऐसा बोला जाता है. तो सह पठेत का मीनिंग क्या होगा? हृदय बताओ, सह पठेत का मीनिंग क्या होगा? तुम्हें पढ़ना मतलब उसे पढ़ना चाहिए। हाँ, वेरी गुड, उसे पढ़ना चाहिए. तऊ पठेताम, कीर्तना बताओ, तऊ पठेताम का मीनिंग क्या होगा? तऊ पठेताम. हाँ, वेरी गुड, उन दोनों को पढ़ना चाहिए. ते पठेयुहू, बताओ मीनिंग. उन सबको पढ़ना चाहिए. वेरी गुड. त्वम पठे है, त्वम पठे है, बताओ बताओ, हृदय और कीर्तना बताओ. त्वम पठे है. त्वम पठे है मतलब तुम्हें पढ़ना तुम्हें चाहिए। पढ़ना चाहिए. हाँ, तुम्हें पढ़ना चाहिए. युवाम पठेतम, तुम दोनों को पढ़ना चाहिए. यूयम पठेत, तुम तुम सबको सबको पढ़ना पढ़ना चाहिए. चाहिए. वेरी गुड. अहम पठेयम, मुझे पढ़ना चाहिए. आवाम पठेव, हम दोनों को हम पढ़ना दोनों को चाहिए. पढ़ना चाहिए. वयम पठेम, हम सबको पढ़ना चाहिए. ठीक है. समझ में आया? मीनिंग समझ में आया? मीनिंग समझ में आया यस है? सर. यस ठीक है. सर. सर हाँ, कल भी हम इसी लकार की रिवीजन लेने वाले हैं. तो आज आपको क्या करना है? आपको पहले तो पट का जैसे स्लाइड, ये जो स्लाइड है इसकी स्क्रीनशॉट निकालना है और एज इट इज वैसे के वैसे नोटबुक में लिखना है. उसके बाद गच्छ और वध के टेबल लिखने हैं और सेम इसी तरह से देखकर, जैसे सहपठित का मीनिंग हमने यहाँ पर लिखा है उसी तरह से आपको गच्छ और वध का लिखना है. ठीक है. कल फिर हम विधिलिंग लकार की ही रिवीजन लेने वाले हैं. तो आपको कल आंसर आना चाहिए. ठीक है. चलेगा. कुछ डाउट है अभी?
नाही सर. समजलंय हो व्यवस्थित? सर. उद्या वर्ग किती वाजता असणार आहे? हो उद्या सर. 7लाच घेऊयात. 7 रेग्युलर टाइम ठेवूयात, कारण की 8ला रुद्रचा हो पण सर. क्लास असतो. कारण नाही 7 खूप बरं पडेल सर मला, पण काय होतंय 7:15 म्हणजे मला गीतेचा वर्ग संपायला 9:15 होऊन जातात मग पुढे. हो हो चालेल, आपण 7च ठेवूयात कारण वेळ. जॉबवाल्या बायका आहेत ना त्यामुळे. हा 5-10 मिनिट इकडे तिकडे होईल, पण 7ची वेळ हा कायम ठीक राहील. आहे, हरकत आहे. म्हणजे 8ला रिकामं व्हायला पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही. हो हो चालेल. चला थांबूया तिथे. शुभरात्री हं? सर्वेभ्यः. शुभरात्री सर. शुभरात्री सर. आचार्य शुभरात्री. वदतु. शुभरात्री सर.